सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विटशन भाग 215. मग आता अर्जुन सरांनी त्यांच्या हटके उत्तरांनी तन्वीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये 4 चांद लावले आणि अर्जुनशिवाय तन्वीचं एकही फंक्शन आणि एकही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही हे दाखवून दिलं. आणि मग अतुलने थोडा नॉटीपणा केला आणि त्या दोघांसाठी डान्स करण्यासाठी म्युझिक लावलं आणि एक रिंग दिली, त्यामध्ये उभा राहून त्याने डान्स करावा म्हणून. आणि इथेही त्या दोघांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मग तन्वीनं हळूच साडीवरती घेतली आणि तिचे गोरे गोरे पाय अर्जुनच्या केसाळ बोटांच्या पंजावर ठेवले. तसं तिच्या नाजूक मुलायम पायांच्या थंडगार स्पर्शानं अर्जुन सरांच्या पायापासून डोक्यापर्यंत करंट व्हायला लागला आणि त्यांनी आधारासाठी तिच्या कमरेत हात घातला आणि तिला छातीसोबत घट्ट पकडली आणि दोघेही एकमेकांशी आय कॉन्टॅक्ट करायला लागले आणि ओठात गोड गोड हसू. आणि त्यांचा टायगर लगेच म्हणाला, वाव अंकल, सच अ ब्युटिफुल मोमेंट. अतुल अंकल, हे तुम्हाला कसं सुचतं? आणि अतुल, मला टायगर हे सुचवावं लागतं. आणि तुझ्या डॅडला तिच्या प्रेमात पाडण्यासाठी, सॉरी, प्रेमात तर तो आधीपासून पडला होता, पण ते कबूल करण्यासाठी, तिच्या आणखीन जवळ ढकलण्यासाठी हे करावं लागत होतं. आणि आता आर्यन म्हणाला, अंकल यू आर टू गुड. आणि काय हो, मग आमच्यासाठी का नाही हे अरेंज केलं? आणि अतुल हसून म्हणाला, टायगर, आपल्याकडे खूप रिंग आहेत, ज्यांना हवी त्यांनी घ्यावं. आणि मग काय, आर्यन पळतच गेला आणि खूप रिंग घेऊन आला. आरवला दिली, इंद्राला दिली, अतुलला दिली, ऋषीला, संग्रामला, जितेंद्रा आणि सगळ्या जेंट्सला दिली. आणि आपल्या आपल्या बायका घेऊन यात उभं राहायचं आणि म्युझिक लावायचं आणि बघूच ही कॉम्पिटिशन कोण जिंकतं रिंगमधली, असं म्हणून तो म्युझिक लावून अर्जुनला म्हणाला, डॅड, आता आम्ही पण तुमच्यासोबत आहोत, एकट्याने नाही रोमॅन्स करायचा हा रिंगमधला. तसं अर्जुन सरांनी त्याच्या शेजारी उभे असलेल्या आर्यनकडे बघितलं आणि म्हणाले, वेलकम टायगर, पण टायगर थोडासा पलीकडे सरक ना, इतक्या जवळ नको येऊ आमच्या. आणि आर्यन हसून म्हणाला, डोंट वरी डॅड, कोणीच कोणाकडे बघत नाही, सगळे बिझी असतील आपल्या आपल्या वाईफमध्ये. आणि तुमची क्वीन तुमच्या हातात आहे ना, मग मस्त एन्जॉय करा. आणि मग डॅड, मॉम, डॅडनी जास्त बदमाशी केली तर मला हाक मार, तुझ्या सेफ्टीसाठीच तुझ्याबरोबर थांबलो आहे, असं तो म्हणाला. आणि तन्वी अजून खूप गोड हसली आणि म्हणाली, बदमाश कुठला अर्जुन, तू पण ना. आणि आता आर्यन साहेब गेले स्वीटीला आणायला आणि ती प्रिन्सला घेऊन बसली होती. आता सगळेच पुरुष मंडळी गेले रिंगमध्ये उभा राहायला. प्रिन्स एकटा पडला आणि तो तिला म्हणाला, आर्य, स्वीटी तू चल ना पटकन, सगळे एन्जॉय करतात, आपणही एन्जॉय करूया, मला ही थीम खूप आवडली यार, डॅड आणि मॉमच्या जमान्यात किती रोमॅन्टिक होतं हे सगळं. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, मग प्रिन्स आणि प्रिन्सेसकडे कोण लक्ष देईल, मी नाही येत. आणि आर्यन म्हणाला, ते बघ, ऋषी आणि परीसुद्धा गेले, त्यांचं बेबी घेतलं ना अस्मिता आंटींनी, तसं तू पण दे ना कोणाकडे तरी. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, आपले 2 बेबी आहेत, कोणाकडे देऊ सांग. आणि आर्यन म्हणाला, एक रिया आत्तूकडे दे आणि एक कुणाल मामाकडे दे, नाना नानीशी ओळख होऊ दे त्यांची, पण तू चल. आणि आता काय करावं या आर्यनला, असं म्हणून तिला काही सुचत नव्हतं. त्यानं तिला खेचूनच घेतली, तिच्या हातातून पटपट दोन्ही बेबी उचलले, कुणाल रियाकडे सोपवले. फार उत्सुक झाला होता तिच्यासोबत त्या रिंगमध्ये उभं राहून डान्स करायला. आणि आर्यन म्हणजे खूप रोमॅन्टिक बंदा. मग आता फायनली सगळेच आपल्या सोलमेटसोबत त्या रिंगमध्ये उभा राहिले. आणि अतुल नेहाला म्हणाला, नेहा, आता कसं करायचं, तू पण जाडी आहेस, मी पण जाड आहे, या रिंगमध्ये आपले पाय बसतील, पण त्यानंतरचा वरचा सगळा डोळारा कसा सांभाळायचा, आपण दोघे पडू आणि आपले या वयात कुठेतरी हाडं मोडतील, आणि एकदा मोडली ना नेहा तर लवकर ठीक नाही होणार, त्यापेक्षा मी काय म्हणतो, हे रिंगचं कॉम्पिटिशन नकोच आपल्याला. आणि नेहा हसली आणि म्हणाली, बरोबर आहे तुझं.
पण अतुल, तुला काय झालं होतं मेंटेन राहायला? अर्जुन सर कसे अजून मेंटेन आहेत? आणि अतुल म्हणाला, आणि तू पण बघ तन्वी मॅडम कशा मेंटेन आहेत, आणि तुझ्यापेक्षा जास्त व्याप त्यांना आहे. आणि नेहा म्हणाली, तुझं बरोबर आहे रे, पण कंटाळा येतो रे सारखं सारखं तेच तेच करत बसायला. मला नाही आवडत सकाळ सकाळी तो व्यायाम वगैरे जमत. अतुल म्हणाला, मलाही नाही जमत, तुझ्यासारखंच मीही आहे आणि तुझ्यामुळेच मी आळशी आहे. पण चला आता या सगळ्यांचा आपण रोमॅन्स एन्जॉय करू, असं म्हणून अतुलनं म्युझिक लावलं. आणि आता प्रत्येक जोडी डोळ्यात डोळे घालून हळूहळू हळूहळू थिरकत होती, डान्स करत होते. आणि ऋषी परीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, हॅलो ब्युटिफुल. आणि परी म्हणाली, बोला एस पी सर. आणि ऋषी हसून म्हणाला, खरंच आज या पार्टीत लेट नाही आलो म्हणून बरं, नाही तर हे सगळं मी खूप मिस केलं असतं. आणि तुला खूप दिवसातून खूप जवळून बघतोय असं वाटतंय. परी म्हणाली, ऋषी मी तर इथेच असते, तूच सतत असतो तुझ्या मिशनवर. आणि ऋषी म्हणाला, ए बेबी, माझ्या मिशनला नावं ठेवू नकोस हां. त्या मिशनचीच मेहरबानी आहे आणि तू मला सापडली. आणि त्यामुळे मी माझ्या ड्युटीवर खूप जास्त प्रेम करतो. त्या ड्युटीमुळेच मला माझी ब्युटिफुल वाईफ मिळाली. आणि ऋषीने आता एक नजर सगळ्यांकडे टाकली तर सगळे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून शरीराला शरीर चिकटवून उभे होते. आणि ऋषीने जीभ चावली आणि म्हणाला, माय गॉड, आपणही असेच दिसत असू ना. सगळे कसे हॉट दिसतात एकमेकांसोबत, तसंच आपणही दिसत असू. आणि मला लाज वाटते. परी म्हणाली, कशाला लाज वाटायची, हे फॅमिली फंक्शन आहे, यामध्ये इतकं चालतं. आणि ऋषी म्हणाला, अगं तसं नाही गं, कोणीतरी मीडियावाल्यानं नेमका माझाच फोटो घेतला आणि उद्या न्यूजपेपरमध्ये आला तर काय म्हणतील मला. आणि परी हसून म्हणाली, कोणी काहीही म्हणणार नाही ऋषी सर, आणि तो तुझ्या बायकोसोबत आहे त्यामुळे काळजी करू नको. आणि आता इंद्रा आणि 7 महिन्यांची गरोदर आरूसुद्धा आहे. ही मोमेंट एन्जॉय करत होते, पण फक्त थोडीशी. आणि तिच्या पोटामुळे तिला जास्त काळ तिथं उभं राहणंही शक्य नव्हतं. आणि दाबून दाबून तिला जवळ घेऊन पकडणंसुद्धा इंद्रासाठी शक्य नव्हतं. मग ते दोघे लगेच बाहेर पडले आणि जाऊन सगळ्यांकडे बघत हसत बसले. मधू आणि संग्राम मात्र त्यांचं खूप चांगलं चाललं होतं. तसंच जितेंद्र, नैना, पियू, आरव सगळ्यांचं आपल्या आपल्या परीनं आखो ही आखो में रोमॅन्स सुरू होता. आणि आता खरी टक्कर होती ती टायगर आणि टायगरच्या डॅडीमध्ये. आणि आर्यनने सुद्धा स्वीटीला खूप जवळ घट्ट पकडली होती. आणि ती इतकी लाजायची की आर्यन बेबी इतकी नको ना लाजू, असं म्हणाला, लाजून लाजून माझा कत्ल करशील. आणि ती म्हणाली, गप्प बस, तुला काय जातं असं बोलायला, पण किती लाज वाटते माहीत आहे का. आणि आर्यन, थोडंसं ढिल्लं सोड ना, इतकी घट्ट पकडायची काय गरज आहे. आणि आर्यन म्हणाला, अगं असू दे ना, किती चान्स आहे हा, आणि मी तर रात्रभर असाच या अवस्थेत राहायला तयार आहे. आणि ती म्हणाली, बुद्धू कुठला, आता तू काही माझ्यापासून दूर असतोस का, मला चिकटायची काय गरज आहे, आता रात्रभर आपण असतो ना एकमेकांच्या मिठीत. आणि आर्यन म्हणाला, ते झालंच गं, पण तुझ्या कितीही मिठीत थांबलो तरी मन भरत नाही त्याचं काय. आणि मला नाही कॉम्पिटिशन जिंकायची, मॉम डॅडना जिंकू देणार नाही मी, मला हे कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे. आणि आता अतुल तिथं कॉमेंट्री करत आला आणि म्हणाला, तो चलो ये बराबर की टक्कर शुरू है टायगर और टायगर के डॅडी में, आर्यन देसाई अँड मिस्टर अर्जुन देसाई. आणि बघूच आता कोण जिंकतं. आणि आर्यन हसून मला, अंकल मीच जिंकणार, सांगा तुमच्या फ्रेंडला. त्यावेळी ते जिंकले असतील कारण त्यावेळी त्यांची कॉम्पिटिशन माझ्यासोबत नसेल, पण आता मी आहे ना 26 वर्षानंतर त्यांचा कॉम्पिटिटर म्हणून. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, हो, आणि या कॉम्पिटिटरला आम्हीच जन्माला घातला हेही आमच्या लक्षात आहे. आणि अतुल मला, टायगर 26 वर्षापूर्वी तुझं नामोनिशान पण नव्हता आणि तुझे डॅड काय चीज आहे तुला माहीत नाही का. पण आता तरीही बघू तुम्हा दोघात कोण जिंकतं ही कॉम्पिटिशन. आणि आत्ताच सगळ्यांना कळेल की कोण जास्त रोमॅन्टिक आहे. मग आर्यनसुद्धा म्हणाला, ओके लेट्स सी. आणि सुरू झालं मग म्युझिकवर थोडं थोडं थिरकणं. आणि आता हळूहळू एक एक जोडी बाद होत होती. पण आर्यन, स्वीटी, तन्वी, अर्जुन हे दोघेही अजूनही मैदानावर टिकलेले होते. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन माझे पाय दुखायला लागले, सगळ्यात आधी आपण उभं राहिलो ना रिंगमध्ये, आता बास ना.
आणि अर्जुन सर म्हणाले, बेबी फक्त माझ्या डोळ्यात बघ, मग तू तुझं पायाचं दुखणंसुद्धा विसरून जाशील. आणि तन्वी म्हणाली, आत्तापर्यंत तुझ्या डोळ्यात बघूनच इतकी वर्ष संसार केला आणि यापुढे पण जितकी वर्ष जगू ना अर्जुन, तितकी वर्ष तुझ्या डोळ्यात बघूनच जगायचं आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, मग झालं तर आता तुझे पाय दुखतच नाहीत जाणे म्हण. आणि त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि तन्वी त्याच्या डोळ्यात बघायला लागली. आणि या डोळ्यात आता तन्वीला खूप खूप विश्वास दिसत होता. आय ट्रस्ट यू अँड आय लव्ह यू हे दोन्ही शब्द तिला त्याच्या डोळ्यात एकत्र दिसत होते. आणि आता तन्वी अर्जुनवर खूप खूप विश्वास टाकून प्रेम करू शकत होती. आणि म्हणून ती अख्ख्या जगाला विसरून गेली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून समरस झाली. आणि इकडे स्वीटी मात्र वैतागली आणि म्हणाली, आर्यन बास रे. आणि आर्यन म्हणायचं, थांब ना, तू माझ्या पायावर पाय दिलेस ना, त्रास तर मला व्हायला पाहिजे, तुला कशाला त्रास होतोय. आता स्वीटीचं लक्ष प्रिन्सेसकडे विचलित होत होतं आणि तन्वी अर्जुनचं लक्ष मात्र फक्त एकमेकांकडे होतं. आणि शेवटी खूप वेळ झाला तरी दोघेही हटत मागे. आणि इंद्रानं शिट्टी मारली आणि मला, कमॉन आर्या, डॅड कमॉन. आणि आर्या म्हणाली, इंद्रा बघ, डॅड जिंकणार. आणि आता सगळे त्या दोघांच्या जोडीला चीअरअप करत होते. आणि त्या गोंधळानं प्रिन्स रडायला लागला. आणि आता स्वीटीनंच थोडीशी आयडिया केली, पाय बाजूला टाकला आणि टायगर हरला. आणि ती नाटक रमाली, बास रे आर्यन, माझे पाय दुखायला लागले, असं म्हणून ती पळत गेली, प्रिन्सला घेतला. आणि आर्यन थोडासा नाराज झाला आणि हळूच तन्वी अर्जुनकडे गेला. आणि सगळे इतके रडत होते, चीअरअप करत होते, पण या दोघांचं कुणाकडे लक्ष नव्हतंच. हिप्नोटाईज झाल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. आणि आर्यन हळूच रडायला लागला आणि म्हणाला, मॉम, डॅड, मला घ्या ना. तसे दोघे बाणावर आले. तन्वीने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, तुला काय झालं, तू लहान आहेस का तुला घ्यायला. आणि आर्यन हसून म्हणाला, मग बघ, तुला अजूनही तुझ्या मुलाची काळजी नाही आणि आम्ही हरलो, आता तुम्ही जिंकलाय, आता भाणावर या. आणि डॅड, प्रिन्स रडला म्हणून स्वीटी गेम सोडून निघून गेली, मला माहीत आहे. आणि मी रडतोय तरी तुमचं तुमच्या मुलावर लक्षच नाही. तसं तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, आता तू असाच करशील का रे आर्यन. आणि आर्यन म्हणाला, हो, आणि तू आता बाहेर ये. असं म्हणून आर्यन तन्वीला हात लावायला जाणार इतक्यात अर्जुन म्हणाला, डोंट टच हर, तिला हात लावायचा नाही. आणि जाणेमन फक्त माझ्या इशाऱ्यावरच माझी जाणेमन रिंगमधून बाहेर पडेल. आणि तन्वी हसून अर्जुनला म्हणाली, अर्जुनजी, जाऊया का, खरंच पाय दुखतात. आणि तो म्हणाला, ओके. आणि त्यानं तन्वीला सरळ उचलून घेतली. तसा त्याचा तो रोमॅन्टिक अंदाज बघितला आणि सगळ्यांनी खूप खूप टाळ्या वाजवल्या. मग अर्जुनने तन्वीला उचलली आणि थेट एका टेबलवरच्या खुर्चीवर नेऊन बसवली आणि म्हणाला, ज्यूस प्लीज. आणि अतुल कॉमेंट्री करत म्हणाला, तो आज के इस कॉम्पिटिशन के विनर है ॲज युजुअल अर्जुन अँड तन्वी. आणि सगळ्यांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या. आणि अतुल म्हणाला, तो चलिए अब डिनर सुरू करते है, असं म्हणून त्यानं सगळ्या गेस्टना डिनर करायला लावलं. आणि सगळ्यांनीच एकत्र डिनर केला नेहमीसारखाच. आणि फायनली पार्टी ओव्हर झाली. पार्टी संपली. बेडरूममध्ये जाताना तन्वी आर्यनला म्हणाली, आर्यन, प्रिन्स कुठे आहे, दे आमच्याकडे. आता अर्जुनसुद्धा आला आणि तन्वी अर्जुनकडे प्रिन्सला द्यायला आर्यनसुद्धा आला. तसा आज अर्जुन स्वतः म्हणाला, नो टायगर, आज तू तुझे दोन्ही बेबी स्वतः सांभाळायचे, आज आम्ही नाही घेणार ही जबाबदारी, आम्हालासुद्धा आमची लाईफ एन्जॉय करू दे. आणि आर्यन हसून मला, डॅड, मी सुद्धा नव्हतोच देणार, मी सुद्धा तुम्ही काय म्हणताय तेच बघत होतो. मग बेडरूममध्ये आल्यानंतर तन्वी तिची ज्वेलरी काढायला लागली. तसं अर्जुनने तिचा हात पकडला आणि म्हणाला, वेट जानेमन, मैं हूं ना. आणि त्यानं हळूहळू तिची ज्वेलरी काढायला सुरुवात केली आणि तिची साडीसुद्धा काढून टाकली आणि तिच्या पोटावर हात ठेवले. तशी तन्वी खूप शहारली आणि म्हणाली, अर्जुन, फ्रेश तरी होऊ दे. आणि अर्जुन सर म्हणाले, फ्रेश तर व्हायचंच आहे.
चला असं म्हणून पुन्हा तिला उचलून घेतलं. मग दोघेही फ्रेश झाले आणि पुन्हा बाहेर येऊन अर्जुन सर तन्वीसोबत खूप रोमॅन्टिक होऊन रोमॅन्स करत होते. आणि फायनली दोघेही इंटिमेट झाले आणि खुल्लम खुल्ला फक्त अंगावर ब्लँकेट घेऊन विदाऊट एकही कपडा ब्लँकेटमध्ये झोपले. कारण आज प्रिन्स नव्हता, त्यामुळे दोघेही रिलॅक्स होते. पण आता कशाचं काय, मध्यरात्री प्रिन्सला जाग आली. त्यानं दादा दादा म्हणून गोंधळ घालायला सुरुवात केली. आणि आता आर्यनलाही वाटलं मॉम डॅडचं झालं असेल सगळं, तर याला नेऊन टाकावं तिकडं. आणि अख्खं घर जागं करायच्या आत आर्यन त्या दोघांकडे प्रिन्सला घेऊन गेला. त्याचा दरवाजाच्या बाहेर आवाज ऐकून तन्वी अर्जुन जागे झाले. पटकन कपडे घातले, दरवाजा उघडला आणि माहीत होतं त्यांना प्रिन्स नाही राहणार त्यांच्याशिवाय. आणि प्रिन्सला घेऊन झोपले. तेव्हा कुठे बंदा शांत झोपला. आणि सकाळ झाली आणि ऋषी सर डायनिंग टेबलवर कॉफी पीत बसले आणि सोबत न्यूजपेपर वाचत होते. आणि झालं, त्याला जे नको होते तेच घडलं होतं. मीडियाने नेमका त्याचा कालचा पार्टीतला परीसोबतचा फोटो घेतला होता. दबंग डॅशिंग मुंबईचे SP ऋषी तिवारी यांचा असाही रोमॅन्टिक अंदाज, असं ते हेडिंग होतं. आणि ऋषी हसला आणि म्हणाला, बघ परी, मी तुला काय म्हणालो होतो. आणि परी हसून म्हणाली, ऋषी सर तुम्हाला ती म्हण माहीत आहे का, भेत्यापाटी ब्रह्मराक्षस. आणि ऋषी हसून म्हणाला, नो नो, मला तर फक्त एकच म्हण माहीत आहे, गुन्हेगाराच्या पाठी ऋषी तिवारी. तशी परी खूप हसली आणि म्हणाली, बाकी आपण दोघे छान दिसतोय ना. आणि तो म्हणाला, हो. मग आता असेच दिवस चालले होते. आर्याचे सुद्धा 9 महिने भरत आले होते आणि तिनं आता ऑफिसला जायचं बंद केलं. पण CEO तीच राहिली. तिच्या सह्या वगैरे घेण्यासाठी घरी फाईल यायला लागल्या. आणि तन्वी म्हणाली, आरू अगं तू इकडे येणार आहेस का देसाई मॅन्शनमध्ये, की तिकडेच थांबणार आहेस डिलिव्हरीसाठी. पण आता इंद्राची आई म्हणाली होती, तिकडं 2-2 बेबी आहेत, तर आरू बेटा तू इथे थांब, मी सगळं करीन. त्यामुळे आर्या इंद्राच्या आईवर विश्वास ठेवून तिकडेच थांबली देसाई मॅन्शनमध्ये. न येता जाधव विलामध्ये थांबली. आणि आता परीच्या मुलीचं नावसुद्धा ठेवलं, बारसं घातलं आणि तिचं नाव ठेवलं कोयल. आणि तिला टोपण नाव दिलं कुहू. आणि सगळे तिला कुहू कुहू म्हणायचे, कारण तिचा आवाज खूप छान होता. आणि ती जसजशी मोठी होत होती तसतसा आवाज तिचं छान आहे असं वाटत होतं. ती रडतानासुद्धा जोरात रडायची, म्हणून कोयल नाव ठेवलं. आणि आता आर्याचे सुद्धा दिवस भरले. तिलासुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि ज्या गोष्टीची पुन्हा एकदा सगळे वाट बघत होते तीच गोष्ट घडली. तन्वी अर्जुन नाना नानी झाले, इंद्रा डॅड झाला, आर्या मॉम झाली आणि तिलासुद्धा मुलगीच झाली. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन, इट्स बेबी गर्ल. आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. आता तन्वी हॉस्पिटलमध्ये गेली होती आर्याकडे आणि इंद्राची आई घरी आली होती रिलॅक्स व्हायला. अशा आलटून पालटून त्या हॉस्पिटलमध्ये थांबायच्या. आणि त्याचवेळी अर्जुन सर घरी होते आणि त्यांना एक फोन आला. आणि समोरून एक इन्स्पेक्टर बोलत होते. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, अर्जुन सर आम्ही इथे 5 लोकांना पकडलेलं आहे. सिग्नल तोडला त्यांनी आणि ड्रायव्हरकडे लायसन्सच नव्हतं, जे आहे ते एक्सपायर झालेलं आहे. आणि त्यांना पकडलं तर ते तुमचं नाव सांगतात आणि आम्ही त्यांना चांगलंच ओळखतो, आम्ही त्यांचे गेस्ट आहोत आणि तुम्ही आम्हाला पकडू नका असं म्हणतात. आणि अर्जुन सर चक्रावले आणि म्हणाले, काय, कोण आहेत ते 5 इडियट? मी त्यांना ओळखतो का? आय डोंट नो. मी अशा कोणत्याही 5 व्यक्तींना ओळखत नाही. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, अर्जुन सर ते त्यांचं गाव कोल्हापूर सांगतात आणि तुमचीच ओळख सांगतात, मग मी काय करू? तुमचं नाव घेतल्यामुळे मला त्यांना पोलीस स्टेशनला नेता येईना. आणि अर्जुन सरांना काही आठवलं नाही आणि ते म्हणाले, आय डोंट केअर, तुम्हाला काय करायचं ते करा. असे किती जण माझं नाव घेतील, तुम्ही काय त्यात बसतं तेच करा. असं म्हणून अर्जुन सरांनी फोन ठेवून दिला. आणि आत्ता हे 5 इडियट दुसरे तिसरे कोण नसून रॉयल गँग होती. मुंबई फिरायला गेले होते, जीवाची मुंबई करायला. आणि गाडी होती अर्ध्या आडदांड राहुलच्या हातात.
आणि लायसन्स एक्सपायर झालं होतं बावळटाचं आणि बसला की सिग्नल तोडून. आणि अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, आय घातली रावल्या, तुझ्यामुळे पहिल्यांदा आता जेल बघायची वेळ आली. गाढवा, बाद झालेलं लायसन्स वापरतो हे काही कोल्हापूर आहे होय? दादागिरी करून फिरायला? इन्स्पेक्टर साहेब, अर्जुन सर ओळख देत नाहीत का हो आम्हाला? अहो पण मी चांगला ओळखतो त्यांना, ते माझ्या घरी 2 दिवस राहून गेलेत. आणि राहुल म्हणाला, अर्जुन तू अजूनही त्या म्हाताऱ्या तसं अर्जुनरावाने राहुलचं तोंड पकडलं आणि म्हणाले, साल्या गप्प बस. त्यांच्याविषयी नाव काढलंस ना आणि वाईट बोललं ना, इथले ते तुला गोळा घालतील. आणि ते इन्स्पेक्टर अर्जुनरावांना म्हणाले, गप्प बस रे, तोंड बघ तुझं आरशात, अख्खी मुंबई बोटावर नाचवतो हा माणूस, आणि तो तुझ्या घरी येईल का तुझा पाहुणचार घ्यायला, ते पण कोल्हापूरला? खोटं बोलता काय? असे रोज कितीतरी लोक त्यांचं नाव सांगतात आणि वशिलेबाजी करतात, पण तुम्ही म्हणताय म्हणून मी स्वतः त्यांना फोन केला तर त्यांना काहीही आठवत नाही आणि त्यांनी मला कारवाई करायला सांगितली आहे. चला आता पोलीस स्टेशनला. आणि अर्जुनराव डोकं खाजवत म्हणाले, किती उलट्या पाजाचा माणूस आहे हे अर्जुन सर. एवढं शॉर्ट मेमरी कशी आहे यांची, लगेच विसरले सगळे. आणि आता त्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन निघाले. इतक्यात अर्जुन सरांना तिकडं काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले, ओ माय गॉड, कोल्हापूर. तसं त्यांनी लगेच फोन लावला रिटर्न त्या इन्स्पेक्टरला आणि म्हणाले, इन्स्पेक्टर, त्यामध्ये अर्जुन नावाचा कोणी आहे का? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, थांबा, अर्जुन सर विचारतो. आणि ते इन्स्पेक्टर त्या 5 जणांना म्हणाले, तुमच्यामध्ये अर्जुन कोण आहे का रे? आणि अर्जुनराव म्हणाले, हो मीच आहे, का काय झालं? आणि इन्स्पेक्टर अर्जुन सरांना म्हणाले, हो सर अर्जुन आहे. आणि अर्जुन सर हसले आणि म्हणाले, ओके, आणि त्यामध्ये कोणी राहुले आहे का? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हो हो सर, असा एक माणूस आहे ज्याला सगळे राहुल्या म्हणतात. आणि आता सरांना पटलं की हे कोण आहेत. आणि अर्जुन सर म्हणाले, मग इन्स्पेक्टर तुम्ही काहीच करू नका, माझी माणसं येतील आणि त्यांना उचलतील. आणि आता इन्स्पेक्टर म्हणाले, ओके. आणि आता अर्जुन सरांनी जयला ऑर्डर दिली आणि पुढच्या 10 मिनिटात त्या 5ही जणांना उचलण्यात आलं. आणि ते सगळे खूप खूप घाबरले. आम्हाला कुठे घेऊन चाललात? मारून तर टाकणार नाहीत ना? त्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला, असं राहुल म्हणायला लागला आणि ओरडायला लागला. तशी पहिली पट्टी काळ्या आडदान राहुलच्या तोंडावर टाकली आणि डोळ्यावर सुद्धा बांधली. आणि आता हळूहळू 5ही जणांच्या डोळ्यावर पट्टी टाकून हातपाय बांधले. आणि अर्जुन सरांनी 5ही जणांना उचललं आणि त्यांच्या 20 मजली बिल्डिंगच्या टॉवरवर न्यायला सांगितलं. आणि मी तिथं येतोय, जय, त्यांना त्रास देऊ नकोस, फक्त तिथे उभा कर, असं सांगितलं. आणि जय म्हणाला, ओके बॉस. मग आता अर्जुन सर गालात हसले आणि रॉयल गँगचा समाचार घ्यायला निघाले. मग आता अर्जुन सर या कोल्हापूरकरांचं कसं स्वागत करतील हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये.